जय शिवराय मित्र हो लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे। तर ते कोणते कोणते महिला आहेत व कोणती कारणे आहेत ज्यामुळे या 5 लाख महिला अपात्र करण्यात आलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। आता म्हणजे मित्रहो 28 जून 2024 रोजी व 3 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले होते। त्यामध्ये अपात्र महिलांसाठी काही तरतुदी ठेवण्यात आलेल्या होत्या। त्या तरतुदीनुसारच महिला ह्या पात्र ठरणार होत्या। तर काही कारणं आहेत जे आता आपण जाणून घेणार आहोत। अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण आता खालीलप्रमाणे आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या व स्वइच्छेने योजनेतून नाव माघारी घेणाऱ्या महिला असे 1,60,000 आहेत। व असे संपूर्ण जर अपात्र महिलांची यादी काढली तर एकूण अपात्र महिला 5 लाख असे आहेत। मित्रहो, संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे लाभार्थी महिला असतील त्यांना या पहिलं जो लाडक्या बहिणींचे हप्ते आलेले होते, परंतु जो GR आला होता शासन निर्णय मागे, त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले होते की संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत व वयवर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला देखील यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। तशा बरेच महिला होत्या ज्यांना लाभ मिळणार होता, पण त्यांना बरेच हप्ते मिळालेले आहेत, पण आता ते सर्व हप्ते यापुढे त्यांना मिळणार नाहीयेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। अशा एकूण 5 लाख महिला आहेत ज्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत।